ते चरोडीच्या बाजूनी एक बैलगाडी अशी आली आणि आम्हाला उठावलं. उठवल्यानंतर आम्ही गोलास बसल्यानंतर तिथं आम्हाला म्हणजे तुम्हाला जेवण आणले, एक हंडा एक हे एवढंच आणलं होतं. तर 500 लोकांचं जेवण तिथं आम्हाला त्यांनी दिलं. हे पांडुरंगा माऊलीची कृपा, ती आठवण महत्वाची आहे. आणि संध्याकाळी आम्ही जेवण देतो फलटणला, पण कुणाला आमच्या घरातलं माहीत झाल्यासारखं होतं, म्हणून ही अगदी साक्षात आहे. वारीबद्दल सांगायचं म्हणलं तर ही वारी तशी सोपी नाही. चालायचं, शरीर कष्टावायचं, सोपी नाही वारी. सुळावरची पोळी हे वारी म्हणजे. पण आपल्या प्रारब्धात घडली वारी म्हणायचं. आपलं नाव? माझं नाव दत्तराव नाथराव पवने, गावाचं नाव धानोरा, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी. या वारीमध्ये कधीपासून सहभागी झाला? या वारीमध्ये माझं पहिलंच वर्ष आहे. मी वारीमध्ये दुसऱ्या दिंडीमध्ये जात असतो. 10 वर्षापासून माझी वारी चालू आहे. एखादा अभंग म्हणून दाखवाल? हो. आमच्या प्रेक्षकांना पण एखादा अभंग म्हणून दाखवा. बर, ठीक आहे. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, 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 अनेकाचे काम नाही येते, अनेकाचे काम नाही येते, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, 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 केला राजभार चाले ऐसा, केला राजभार चाले ऐसा, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, 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 लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, शेव ब्रह्मरस आवडीने, शेव ब्रह्मरस आवडीने, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, 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 तुका म्हणे महापातके पतित, तुका म्हणे महापातके पतित, होती जीवन मुक्त हेळा मात्रे, होती जीवन मुक्त हेळा मात्रे, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राजभार चाली ऐसा, केला राजभार चाली ऐसा, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर. रामकृष्ण हरी. आपल्यासोबत आता महिला वारकरी आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया. माऊली, आपलं नाव? रुक्मिणी रवींद्र तावरे, कुठल्या गावातून आलाय? सांगवी, बारामती तालुका. काय वाटतंय वारीत इतक्या वर्ष तुम्ही सहभागी होताय, कसं वाटतंय? छान छान वाटतं. वारीबद्दल काय सांगाल तुम्ही? वारीबद्दल सांगायचं म्हणलं तर ही वारी तशी सोपी नाही. चालायचं, शरीर कष्टावायचं, सोपी नाही वारी. सुळावरची पोळी हे वारी म्हणजे. पण आपल्या प्रारब्धात घडली वारी म्हणायचं. आपलं प्रारब्ध चांगलं म्हणायचं आणि वारी घडली म्हणायचं. आता गुडघे दुखतात त्यामुळं गाडीत बसून चालते. 26 वर्ष झालं पायी वारी केली. असं म्हणतात की वारीत जे सहभागी होतात वारकरी यांना प्रत्यक्षात विठ्ठल दिसतो, असा काय अनुभव आला का? आहे, आपण विठ्ठल रूपच आहोत ना वारीच्या बरोबर.
विठ्ठल रूपच आहोत आपण, विठ्ठल रूप आहोत आपण. वारीचा एक अनुभव सांगतो. आम्ही वारीत चालत असताना अतिशय कठीण परिस्थितीमध्ये लोणामध्ये आलो आणि लोणामध्ये आल्यानंतर आमच्यात नागपूरची एक महिला होती आणि तरडगावला मुक्कामी आलो. तरडगावला मुक्कामी आल्यानंतर त्या महिलाचं हे झालं, मूर्त झालं. नंतर जोपर्यंत माऊली पुढे जात नाही तोपर्यंत आम्हाला हलता येत नाही अग्निप्रसाद दिल्याशिवाय. तर आम्ही संपूर्ण 400-500 लोक जाग्यावर बसलो, अग्निप्रसाद दिला आणि मग माऊलीच्या पाठीमागनं चालत गेल्यानंतर चुरवडीच्या ठिकाणी आम्हाला मुक्काम असतो, म्हणजे दुपारचं जेवण. तिथं संपूर्ण वारकरी आम्ही बसलो गोल करून बसल्यानंतर आम्हाला जेवणाचं आठवण झालं नाही, घरचंच मयत झाल्यासारखं वाटत होतं. तर ते चुरोडीच्या बाजूनी एक बैलगाडी अशी आली आणि आम्हाला उठावलं. उठवल्यानंतर आम्ही गोल असं बसल्यानंतर तिथं आम्हाला म्हणजे तुम्हाला जेवण आणले, एक हंडा एक हे एवढंच आणलं होतं. तर 500 लोकांचं जेवण तिथं आम्हाला त्यांनी दिलं. हे पांडुरंगा माऊलीची कृपा, ती आठवण महत्वाची आहे. आणि संध्याकाळी आम्ही जेवण देतो फलटणला, पण कुणाला आमच्या घरातलं माहीत झाल्यासारखं होतं, म्हणून ही अगदी साक्षात आहे. आणि तसेच 2-3 ठिकाणचे अनुभव असे घडले. नंतर आम्ही काही दिवसांनी माळशिरसला मुक्कामी होतो. माळशिरसला मुक्काम त्यावेळेस पाण्याचे साधन आंघोळी रोडला करायचे, रस्त्याला करायचे. आणि पहाटे 3-4ला उठल्यानंतर 5-6च्या दरम्यान उठल्यानंतर आम्ही आंघोळीला गेलो. आंघोळीला गेल्यानंतर एक सरपाने हे तोंड दाखवल्यानंतर आम्ही घाबरलो. माऊलीच्या रूपात घाबरल्यानंतर त्याच वेळेस माझ्या थोरल्या मुलाला शाळेत जाताना पाण्यात जाताना डस झाला, पण मला हे कोणी सांगितलं नाही असं. तर हे माऊलीची कृपा मला तिथं अनुभव आला की माऊलीने आपल्याला हे दर्शन दिलं, पांडुरंगाने दर्शन दिलं. तर हे अनेक अनुभव आहेत. आणि सोहळ्यात जेवढं तुम्ही व्यवस्थित हे कराल की सेवा करणे, सेवा 25 वर्षे मी जरी दिंडी चालक असलो, आता अगोदर मी कंप्लीट सेवा, जेवण वाढणे, ही महिलांची सगळी व्यवस्था करणे, हे सेवा करणे महत्वाचं आहे. जर सेवा केल्यानंतर त्याचा मेवा संपूर्ण आपल्याला मिळतो. तर हे अनेक अनुभव आहेत सारखं. आम्ही घरातील 3 भाऊ एकत्र आहे. आम्ही संपूर्ण माळकरी कुटुंब आहे. थोरले बंधुराज 80चे, मी 76, धाकटा 74चे आणि 5 सुना हे आम्ही संपूर्ण एकत्र. हा मोठा अनुभव आहे. माळकरी आहे नातवंडा सकट संपूर्ण. अनुभव सांगायचे. पायी चालत असताना काय लोक म्हणतात की चोरी होती. जो चोरी करतो तो पुढल्या वर्षी वारीला दिसणार नाही तुम्हाला. एवढी माऊलीची दक्षता आहे, पांडुरंगाची दक्षता आहे. दुसरी अशी की ह्या सेवेकरता जी डिपार्टमेंट असतं, पोलीस डिपार्टमेंट, अतिशय चांगल्यापैकी सेवा देतात. आपण जर वेगळं वागलं तर त्याचा उपयोग नाही, त्यांना त्रास देऊ नये. आणि ही जी बाहेरची चर्चा होती की डिपार्टमेंट, मी त्यांचं कौतुक करतोय असं नाही, पण बाहेरची चर्चा होतात की पोलीस डिपार्टमेंट पैसे घेतो, दर्शन देतो. मला 50 वर्षात कसलाही अनुभव आला नाही. आळंदी ते पंढरपूरमध्ये दर्शनाला गेलं तरी कुठेही डिपार्टमेंट पैसे घेत नाही. हे महत्त्वाचा अनुभव आहे. अतिशय चांगल्यापैकी आहे. साहेब संपूर्ण व्यवस्था करतात चांगल्यापैकी, त्यांची सेवा करायचं काम आहे. आणि त्याप्रमाणे वारीत तरी करतात. इतर टायमाचे मला काय बोलता येत नाही. बरोबर आहे ना? तर डिपार्टमेंट चांगले सहकार्य करतं. आणि चोरी करणारा माणूस पुढल्या वर्षी तुम्हाला दिसणार नाही वारीत. तरी आजारी आला तर सुधारून परत चोरी करायची इच्छा होणार नाही.
मग आता ते घडतात, त्याला काय मार्ग वेगवेगळा आहेत अनेक प्रकारे, पण परत नाही येऊ शकत तो वारीत, तो संपलेलाच असणार आहे. हो, अजून काय अनुभव? अनेक अनुभव आहेत बरं का. म्हणजे हे जे सांगितलं मे डिपार्टमेंट बद्दल ह्याच्याबद्दल त्यांचं कौतुक करतोय म्हणून नाही, पण अतिशय चांगल्यापैकी सेवा देतं डिपार्टमेंट. बघा ते, हा. आणि लोक जे नावं ठेवतात की पैसे घेतात, काही घेत नाहीत, सेवा करतात. कमीत कमी ह्या वारीच्या ह्याने, आणि तिथं पंढरपूरमध्ये जरी गेलो मध्ये आधी, कुठेही प्रकार घडला जात नाही. ह्यो अगदी प्रामाणिकपणेचा अनुभव आहे 52 वर्षाच्या वारीतला. आणि इतर टायमाच्या ह्याच्यात कुठल्याही असा वशिला लावून लोक म्हणतात, वशिला लावून कशाचा वशील नाही. आता त्यांना त्रास होतो ते आपण जाणून घेतला पाहिजे, आम्ही पण मध्येच करतो, मग त्यावेळेस ते त्रास देणारच की.